परत मागे घेऊन परत रिडिसिजन करू शकतात याची सर्व संघटनांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. चला चालू. बॅटर सज्ज आहेत. यानंतरची मॅच आहे IT वर्सेस इंजिनिअरिंग. टॉससाठी सज्ज व्हा. IT वर्सेस इंजिनिअरिंग. कल्पेश कदम कृपया टॉस उडून घ्यावे. आणि जे एक्स्ट्रा प्लेयर्स असतील प्रत्येक संघाचे 12th मॅन कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधावा लवकर दोन्ही संघांनी. शशांक कोणतरी प्लेयर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला चालू करूया. टॉस साठी नेक्स्ट मॅच आहे. टॉस साठी कल्पेश कदम. टॉस उडून घ्या दोन्ही IT वर्सेस इंजिनिअरिंग. आणि पहिल्याही चेंडू मध्ये आउट. बॅट एज आणि आउट. दोन्ही टीमचा 13वा प्लेयर इकडे या. 13वा प्लेयर दोन्ही टीमला विनंती आहे त्यांचा 13वा प्लेयर इथं मंचकावर पाठवा. दोन्ही टीमचा 13वा प्लेयर मंचकावर पाठवा. नावं कळत नाहीत. ज्यांचा सामना चालू आहे त्या दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांचा 13वा प्लेयर मंचकावर पाठवा. नावं सांगायला. चला टॉस. जरा बॅटरची नावं कळवा ना इथे प्लीज विनंती आहे. बॅटर टीम प्लॅनिंग डिपार्टमेंट प्लॅनिंग डिव्हिजन प्लीज बॅटर्सची नावं इथे कळवा. चला लवकर या राजा कॉपरेट करा. बॅटरचं नाव काय बॅटरचं? बॅटिंगचं नाव काय सर? तुझा तो प्लेयर आणि हा लेग बायचा इशारा. एक धाव पूर्ण. बॅटरचं नाव संकेत. नॉन स्ट्राईकला आहे बॅटर नरेश. नरेश फ्रॉम मेट्रो सिस्टम. हॅलो हॅलो. अनुजची सुंदर बॉलिंग पण तो बॉल डॉट असल्यामुळे बॉल साईडला गेलेला आहे बाहेरच्या दिशेला आणि एम्पायरनी वाईट घोषित केलं आहे. अनुज जर्सी नंबर 144. हॅलो. आणि हा सुंदर शॉट
त्याचप्रमाणे चांगली फिल्डिंग लॉंग ऑफच्या दिशेला. 2 धाव पूर्ण. स्कोर झाला 4. स्कोर 4 फॉर द लॉस ऑफ जस्ट 1 विकेट. We are into the first power play over of this match. Fresh match. चार धावा मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू झालेले आहेत. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय अनुज. नरेश आणि संकेतला मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न चांगल्या रीतीने केला जातोय. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय प्लॅनिंग डिव्हिजन विरुद्ध ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन या संघांमध्ये. आणि हा फलंदाज बाद होतोय, तंबूत परततोय. नरेश बाद होऊन तंबूत परततोय. आमच्या मालवणीत म्हणतात जसो जंगलात भय वाघाचो असता तसो रात्रीच खेळ चालेमध्ये अन्न नायकाचं असतं. आणि मग आमका वाटलं होतं की नरेश नायकाचं पण आहे भय काहीतरी गावात, परंतु तो भय कोणाक जाणवलं काय, कारण त्यात खऱ्या अर्थाने अनुजनी कमाल केल्या नव्हती आणि अनुजनी या गोलंदाजीमध्ये त्या नायकाचं बळी घेतला. अन्न नायकाचं बळी घेतलेलं आणि रात्रीच खेळ झालेमध्ये, परंतु या ठिकाणी नरेश नायकाचं बळी मात्र घेण्यास यशस्वी ठरलो तो अनुज. आणि हॅलो आणि अजित सर, एक तुम्ही मार्क केला जर्सी नंबर 14 अनुज. हा बॉलर प्रॉपर बॉलर वाटतो. त्या रनअप पण व्यवस्थित आहे, बॉल व्यवस्थित पिच करतो, त्याला माहिती आहे कुठं पिच करायच्या आणि त्याच्यामुळे स्कोर हा फार कमी झालेला आहे पॉवर प्ले ओव्हरचा. तर अतिशय चांगल्या 4 आहे. रिदम मध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय आणि त्रिफळा तो चांगला का गोलंदाज आहे हे सांगून जातोय. अनुज अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय. आणि हा ह्यूज विकेटचा बिग विकेट जो आउट झालेला बॅटर तो सिक्सर मारतो. चैतन्य मेट्रोचा प्लेयर है, मेट्रो पीआईओ बड़ा प्लेयर है, उसको बोल्ड किया है अनुज ने. बहुत बढ़िया बॉलिंग. आणि पहिल्या षटकात या ठिकाणी 3 गडी बाद करण्यात यशस्वी झालेला आहे. 3 गडी बाद केले आहेत. अनुज एकदा जोरदार टाळे अनुज करता नक्कीच झाल्या पाहिजेत. जबरदस्त कमाल करतोय अनुज.
तर ज्यावेळी मात्र हा फलंदाज बाद होतोय, चांगली गोलंदाजी नक्कीच केली जाते. अनूपने जे खऱ्या अर्थाने उदाहरण ठेवलं होतं तेच पुढे घेऊन जाताना पाहायला मिळते रूपक याच्या माध्यमातून सुद्धा. तर चांगली गोलंदाजीचं हे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतात. शशांक रूपक सिंग यांचा पुढील चेंडू. फारच उत्कृष्ट चेंडू, फलंदाजाला कळलाच नाही. फारच छान फलंदाजाने त्याच्या कलात्मक शैलीने टोलला हा चेंडू. 2 धावेसाठी 2 धावा पूर्ण होत आहेत. संघाच्या खात्यात 2 धावांची भर. संघ संकटात असताना फलंदाजी कशी करावी हे फलंदाज दाखवून देतोय, आपलं कौशल्य पणाला लावतोय. फारच एक कलात्मक शॉट मारलेला आहे फलंदाजाने, परंतु एका धावावर त्यांना समाधान मानावं लागणार आहे. तर नक्कीच अगदी कलात्मकता आपल्याला पाहायला मिळते. 8 धावफलकावर नजर जर पाहिली तर 8 धावा मात्र अद्यापपर्यंत झाल्या. चांगली गोलंदाजी करायला पाहायला मिळते रूपक याच्या माध्यमातून. अनुज यांनी पहिल्या षटकात जर पाहायला गेलं तर 3 गडी बाद केले होते आणि रूपकनी जर 1 गडी बाद केला, त्यामुळे समोरचा संघ मात्र यावेळी अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ठरतंय अप्रतिम अशी गोलंदाजी जी लाईन अँड लेंथवर प्रॉपर केली जाते. तेवढ्याच चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या जात आहेत, त्या 10 धावा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकात 4 धावा घेतल्या होत्या, दुसऱ्या षटकात 6 धावा घेतल्या गेल्यात. एकूण धावा जर धावफलकावर पाहायला मिळाल्या तर त्या धावा पाहायला मिळत आहेत, त्या 10 धावा. 4 गडी बाद झालेले आहेत. 4 गडी बाद आणि 10 धावा. अप्रतिम अशी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टी अँड सी या डिव्हिजनचे ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन डिव्हिजन जे सगळ्यांना एकत्रित जोडण्याचं काम करते ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र तेच केलं जात आहे. ट्रान्सपोर्टेशनची ही गाडी सुसाट आहे, ती वेगाने निघाली आहे. आणि कम्युनिकेशन सुद्धा एकमेकांमधलं इतकं चांगलं आहे की ते फक्त बळीच घेत आहेत, विकेटच घेत आहेत. इतक्या चांगल्या रीतीने ही गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते. 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज यावेळी मात्र त्रिफळा उडवतोय, बाद होतोय, तंबूत परततोय, झटका लागतोय. सागर राहुल मात्र आता फलंदाजी करता येताना पाहायला मिळतोय. सागर गोलंदाजी घेऊन येतो. सागर
फारच उत्कृष्ट चेंडू, परंतु फलंदाजी तितकाच कसलेला फलंदाज आणि त्याने मारलेला षटकार. ही चांगल्या फलंदाजाची कसोटी आहे. या ठिकाणी दाखवून देतोय की कितीही दबाव जरी या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या दबावाला भेदण्याची ताकद माझ्याकडे आहे, ते मी दाखवून देतोय. सागर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना मात्र या ठिकाणी राहुलनी सांगून दिलं, बॅटनी उत्तर दिलंय. 6 धावा खणखणीत असा हा षटकार लगावलाय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच येऊन पडतोय. 2 धावा करता जाताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावांची भर पडते आणि धावा जाऊन पोहोचतायत त्या 18 धावांवर. आमचे फोटोग्राफर मित्र, आभार आहेत फोटोग्राफरचे, कावळी साहेब, थँक्यू. आणि यावेळी सुद्धा हा भारदार असा फटका षटकाराच्या दिशेने जाताना जबरदस्त अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 24 धावा मात्र धाव फलकावर लागलं जात आहे. जो ट्रान्सपोर्टेशनने गिअर बदललाय ना तो जबरदस्त आहे. यावेळी पहिल्या गिअर आणि दुसऱ्या गिअरवर असणारी ही गाडी सरळच जाऊन मला वाटतं समृद्धीच्या त्या महामार्गावर धावते की काय असा भास मात्र या ठिकाणी निर्माण केला गेलाय. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईच्या असलेल्या रोड मधून वाट काढत काढत गाडी जेव्हा आपल्या आणि यावेळी मात्र हा जबरदस्त असा फटका. पुन्हा एकदा 4 धावा मिळतात. खणखणीत असा चौकार. धावा मिळतील 4. 28 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी मात्र या ठिकाणी राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा सामना केलाय आणि राहुलने 4 चेंडूंमध्ये 18 धावा अद्यापपर्यंत कुठल्या आहेत. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते राहुलच्या बॅट मधून. शेवटचा चेंडू अद्यापही शिल्लक. पाहूया या चेंडूवर काय कमाल करतोय. चौकार लगावतोय की षटकार लगावतोय. शफल होऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. सफल झाला. यावेळी मात्र चेंडू मिडविकेटच्या दिशेने मात्र नक्कीच जातोय, परंतु यावेळी 1 धाव मिळेल. 1 धावेची भर पडते आणि धाव फलकावर धावा होत आहेत त्या 29. तिसऱ्या षटकाची समाप्ती. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात 19 धावा कुठल्या गेल्या. अतिशय महागडं असं खर्चिक षटक आपल्याला पाहायला मिळालं. 2 षटकार आणि 1 चौकार मात्र या ठिकाणी लगावला गेला. चांगली फलंदाजी मात्र पाहायला मिळते ती राहुल याच्या बॅट मधून. आणि एक महत्वाचं आहे, राहुल अद्यापही स्ट्राईकला आहे आणि तो स्ट्राईक घेताना या नवीन ओव्हर मध्ये पाहायला मिळणार. आणि यावेळी सुद्धा हा फटका जातोय षटकाराच्या दिशेने. खणखणीत षटकार. मागचा नूर खऱ्या अर्थाने बदलून दिलाय. प्लॅनिंग डिव्हिजनच्या आमच्या या फलंदाजाने अर्थात राहुल याने 3 षटकार लगावले आहेत, 1 चौकार लगावलाय. राहुलची बॅट बोलते. जबरदस्त अशी फलंदाजी करतोय. मुळात मॅट्रो कडून खेळणारा, परंतु आज यावेळी हा सुद्धा बहारदार फटका षटकाराच्या दिशेने जाताना मिड ऑफच्या दिशेने लगावून दिलाय. भिरकटावून दिलाय चेंडू. सीमारेषेच्या पार जातोय आणि षटकार मिळतोय.
41 धावा धाव फलकावर. इतिहास बनतो, इतिहास घडतो. फक्त इतिहास घडायला दुर्दम्य अशी इच्छाशक्ती लागते. ती इच्छाशक्ती मला वाटतं नक्कीच राहुलची होती. चांगली खेळी साकारून यावेळी मात्र बाद झालाय. जबरदस्त फलंदाजी. जरा जोरदार टाळ्यांची बरसात नक्कीच झाली पाहिजे तर राहुल याच्या करता. आठ चेंडूंमध्ये जेव्हा गरज होती तेव्हा 31 धावा कुठल्या आहेत. असा जो खेळाडू असतो ना तो खेळाडू खऱ्या अर्थाने सांघिक खेळाडू म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी गरज होती, ज्यावेळी मला एक्सेलरेट करायचंय त्यावेळी गिअर बदलल्यात आणि 31 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे. जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र एक धाव मिळते. 42 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 चेंडूंवर षटकार लगावले होते आणि त्यानंतर मात्र विकेट गेला होता. परंतु एक धाव मात्र या ठिकाणी मिळते. पाहूया दुसऱ्या धावा करता जाताना जाणार का, पण नाही. एका धावेवर समाधान मानलं गेलेलं आहे. 43 धावा मात्र झाल्या. 44 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय. पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता याचा मॅच क्रमांक 4 असणार आहे. आयटी सेल PR सेल प्लस विरुद्ध इंजिनिअरिंग डिव्हिजन यांचा टॉस झालेला आहे. आयटी सेलनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. या पुढील सामना असणार आहे टाउन प्लॅनिंग डिव्हिजन विरुद्ध ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन. या दोन्ही संघांना विनंती की टॉस करण्याकरता योगेश सुवारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. टॉस प्लॅनिंग डिव्हिजन विरुद्ध ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन या दोन्ही संघांना विनंती की टॉस करण्याकरता आपण यायचं आहे. तर खरंच हा बहारदार आणि रोमहर्षक सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. प्लॅनिंग डिव्हिजन विरुद्ध ट्रान्सपोर्टेशन अँड कम्युनिकेशन डिव्हिजन या दोन संघात अर्थात TNC विरुद्ध प्लॅनिंग डिव्हिजन दोन्ही अतिशय उपयुक्त असे संघ. दोघांचाही MMRDAच्या विकासात अतिशय महत्वपूर्ण असा भाग असतो. कारण एक खऱ्या अर्थाने प्लॅनिंग काय आहे ते करायचं असतं, पण ते प्लॅनिंग एक्सेलरेट करायला खऱ्या अर्थाने ट्रान्सपोर्टेशनची फार गरज असते. कम्युनिकेशन सुद्धा तितकंच महत्वाचं असतं आणि त्या कम्युनिकेशनच्या माध्यमातून ते तुमचं जे प्लॅनिंग असतं ना ते एक्सेलरेट केलं जातं. ज्यावेळी प्लॅनिंग डिव्हिजननी मात्र या ठिकाणी 44 धावांचं आव्हान ठेवलंय आणि हे 44 धावांचं ठेवलेलं आव्हान या ठिकाणी प्लॅनिंग करताय. प्लॅनिंग डिव्हिजन सुद्धा स्वतःमध्ये प्लॅनिंग करताय की कशा रीतीने ते रोखलं जाणार. आपल्याला काय कोणत्या फलंदाजावर लक्ष ठेवावं लागेल, कोणत्या फलंदाजाचा बळी लवकर घेतला तर ही धावसंख्या रोखण्यामध्ये आपण यशस्वी होऊ. जर खरंच चांगल्या रीतीने त्यांनी हे ध्येय गाठलंय आणि इतिहास बनतो, इतिहास घडतो. फक्त त्या इतिहासाच्या पानावर नावं लिहिण्याकरता आपली इच्छाशक्ती तितकी दुर्दम्य असावी लागते आणि तीच आपण पाहिली. इच्छाशक्तीच्या माध्यमातून काय केलं जातं, हिंदवी स्वराज्य सुद्धा स्थापन केलं जातं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. त्याच मराठी वाण्यातून आपण सुद्धा वेध घेत असतो, त्याच मराठी वाण्यातून आपण सुद्धा घडत असतो. आणि आज या ठिकाणी प्लॅनिंग डिव्हिजनच्या माध्यमातून आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा झाल्या होत्या, परंतु नंतरच्या ज्या 2 षटकांमध्ये कमाल केली. अजय पगारे सर या. थँक्यू. थँक्यू अजित. अतिशय सुंदर अशी सुरुवात केली होती. पहिल्या इनिंगमध्ये दोन्ही गोलंदाजांनी सुंदर अशी बॉलिंग केली
आणि त्यामुळे स्कोअर थोडासा दबलेला होता, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये त्यांना स्कोअर वाढवता आलेला आहे. आणि आता या सामन्याची सेकंड इनिंग या ठिकाणी सुरू होताना प्रमोद आणि रूपक ही सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात उतरली आहे आणि ते सामना करतील. फिल्डिंग साइड त्यांचा 13वा प्लेयर या ठिकाणी पाठवायचा आहे. बॉलर्स नेम प्लीज. दिग्विजय पाटील. दिग्विजय संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेले आहेत आणि सामना करतायत ते त्यांच्या दुसऱ्या चेंडूचा रूपक सिंग. दिग्विजय यांचा पुढील चेंडू सामना करतायत रूपक आणि रूपक यांच्या बॅटमधून एका धावेसाठी प्लेसमेंट केलेला आहे आणि हा एक धाव घेण्यात यश आलं आहे. सामन्याचा पुढील चेंडू घेऊन येतो तो दिग्विजय. सामना करतोय तो प्रमोद. अतिशय सुंदर असं गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिग्विजय यांचा पुढील चेंडू रूपक यांच्या बॅटची कडा घेत तो क्षेत्र यष्टीरक्षकाच्या हातांमध्ये विसावलेला आहे चेंडू आणि या ठिकाणी रूपक यष्टीरक्षकाकरवी झेल बाद होताना. यानंतर रूपक यांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो संघाचा कर्णधार शशांक साळवी. प्राधिकरणाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष. दरम्यान दिग्विजय यांचा निर्धाव चेंडू अजूनही धावसंख्या 4 वर स्थिरावलेली आहे आणि शेवटचे 2 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू दिग्विजय यांच्याकडून. धावसंख्या अद्यापही केवळ 4. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. दिग्विजय यांचा सामना करतोय तो शशांक. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रोखलाय ते क्षेत्ररक्षकाने या दोन्ही फलंदाजांना दुसरी धाव घेण्यापासून आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय शशांक यांना आणि धावसंख्या होती ती 5.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ या मंडळाने या ठिकाणी ही जरा आगळी वेगळी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपले सामने अजूनही खूप शिल्लक आहेत. सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत. एक पुढील षटक घेऊन येतो चेतन. सामना करेल तो कर्णधार शशांक आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रमोद. पहिल्या षटकांती धावसंख्या झाली आहे ती 5 आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो चेतन. प्राधिकरणातील विविध विभागांतील सर्व खेळाडू एकत्रितपणे वेगवेगळ्या संघांमधून आज खेळतायत. ही एक आगळी वेगळी स्पर्धा आहे. विविधतेत एकता म्हणतात ती हीच काय असा काहीसा या ठिकाणी संदेश दिलाय तो सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाने. आणि दरम्यान शशांक साळवी हे एसटी रक्षकाकरवी झेलबाद होताना चेतन यांच्या पहिल्या चेंडूवर शशांक यांची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय तो नितेश. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो चेतन आणि शशांक याची जागा घेण्यासाठी मैदानात दाखल झालाय तो नितेश. सामना करेल चेतन याच्या पुढील चेंडूचा. चेतन याच्या पहिल्या चेंडूवरती एक जोरदार फटका नितेशाच्या बॅट मधून, परंतु अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलाय तो बाउंड्री लाईनवर. राहुल करवी हा झेल घेण्यात आलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर बाद होऊन नितेश पुन्हा तंबूकडे परतताना नितेशची जागा घेतोय तो अनुज. एक अत्यंत गुणी असा क्रिकेटर अनुज या ठिकाणी नितेशची जागा घेताना अतिशय सुंदर असं गोलंदाजीचं त्याने आपल्या या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे. संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला तो अनुज कमीत कमी धावा देत गडी बाद करत अतिशय सुंदर असं षटक अनुजकडून आपल्याला पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. आणि आता त्याचा फलंदाजीचं कसब दाखवण्यासाठी दाखल होतोय मैदानात अनुज. अनुज सामना करेल तो चेतन याच्या पुढील चेंडूचा. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट या ठिकाणी अनुज याच्याकडून आणि हा चेंडू अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी बाउंड्री लाईनवर केवळ 2 धावा घेण्यात यश येत आहे ते अनुज यांना आणि धावसंख्या होती ती 7 धावा. पुढील चेंडूसाठी चेतन त्याच्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना आणि स्ट्राईकवर आहे तो अनुज. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट करत एक धाव घेतली अनुजाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर.
चेतन यांचा पुढील चेंडू सामना करतोय प्रमोदच्या बॅट मधून आला हा स्ट्रेक ड्राईव्ह आणि हा बाउंड्री पार MMRDA चौकार. दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. बारा चेंडू 31 धावा. हॅलो सोयीर मारा करत एक अवांतर धाव या ठिकाणी गोलंदाजाने दिली आहे ती स्क्वेअरच्या दिशेने एक सुंदर फटका आणि पुन्हा एकदा एक धाव घेण्यात यश येत आहे. ते प्रमोद यांना धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15 धावांवर. दरम्यान पुढील चेंडूवरती शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेत चेंडू पोहोचतोय तो क्षेत्ररक्षकाकडे. आणि एक धाव घेण्यात यश येत आहे ते अनुज यांना. राहुल याचा पुढील चेंडू सामना करतोय प्रमोद. पुन्हा एकदा उंचावून टोला मारलेला आहे आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केवळ 2 धावांवर रोखलंय ते फलंदाजांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. मी या ठिकाणी 26 धावांची गरज. सुबोध सरांचं स्वागत करतो. येस सरजी. 9 बॉल 26 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. एनिथिंग कॅन बी हॅपन इन आणि क्रिकेट. मस्तपैकी ऑन साइडला शॉट मारलाय पण फक्त एक धावा पूर्ण 1 रन. स्कोर 19. तिसऱ्या षटकातले फक्त 2 चेंडू शिल्लक. बघूया दोन्ही बॅटर आपल्या संघासाठी काय करतील. चॅलेंज स्कोर आहे 8 बॉल आणि फक्त 25 धावाची गरज. दोन्ही आक्रमक असे फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करताना अनुज आणि प्रमोद. दरम्यान अनुजाच्या बॅट मधून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ साइडला आणि केवळ 2 धावा घेण्यात त्यांना यश येत आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. आणि 1 शॉट रन. फक्त 1 रन स्कोर आहे फक्त 20. फोकस
अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. येस, लास्ट बॉल. आणि हा स्कोर झाला 21 ॲट द एंड. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 21. शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 23 धावा. काहीस अशक्य असं हे समीकरण, परंतु या ठिकाणी संघाची धुरा सांभाळतोय तो संकेत. अतिशय गुणी असा हा क्रिकेटर, एक उत्तम क्षेत्ररक्षक, फलंदाज आणि गोलंदाज संकेत. शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा असं काहीसं हे समीकरण असताना गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो संकेत. सामना करेल अनुज. प्राधिकरणाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि या ठिकाणी रंगलेले हे क्रिकेटचे सामने. आणि हा अतिशय सुंदर असा MM चौकार. अनुज याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. हा स्वीप केलेला आहे लेगच्या दिशेला अनुजनी. सुंदर असा शॉट आणि सीमारेषा पार चौकार. अतिशय सुंदर असा हा स्वीप शॉट अनुजच्या बॅटमधून. स्कोर झालेला आहे 19 धावांची आवश्यकता आहे. पुढील 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. संकेतच्या पुढील चेंडूचा सामना करतोय अनुज. अतिशय सुंदर असा ऑफ साइडला उंचावरून तटवलेला हा फटका आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यश येत आहे अनुज यांना आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावांवर. 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. काहीच समीकरण अवघड होताना, परंतु अजूनही स्ट्राईकवर आहेत ते अनुज. त्यामुळे नक्कीच त्यांच्याकडून आपण हा सामना जिंकण्याची आशा ठेवू शकतो. संकेतच्या पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय तो यष्टी रक्षकाकडे आणि केवळ 1 धाव घेण्यात यश येत आहे अनुज यांना. शेवटचे 3 चेंडू अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 16 धावा असं काहीस या ठिकाणी हे समीकरण. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते संकेत यांना. 2 चेंडू 16 धावा. अशक्य अशक्य असं हे या ठिकाणी लक्ष्य. सामन्याच्या 4थ्या षटकाचे शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करतोय तो प्रमोद आणि प्रमोद याच्या बॅटमधून केवळ 1 धावेसाठी लेग साइडला मारलेला हा फटका आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या संख्येवर.
हॅलो हॅलो शेवटच्या चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता. सामना करतोय अनुज आणि हा आणि यष्टी रक्षकाकडे झेल देत बाद होतोय तो अनुज. आणि कॅच आउट.